आता आपण पोहोचलोय साक्रीमध्ये आणि ज्या कंपनीकडून होता है अडचणी येतात म्हणजे येतात, पण हरकत नाही. त्याची बॅटरी डाऊन झाली, गाडी पडली पण. मंडळी सकाळचा नाश्ता दिलाय, पराठे, लोणचं. हे आमचे गाईड असणार आहेत. सर आपलं नाव काय? गेला आहे. वेलकम टू साक्री चेकपोस्ट. हर हर महादेव, नमो पार्वती पतये, हर हर महादेव. चला मंडळी, प्रवास चालू झालाय. भोले बाबांचे नाव घेतलेत आणि हा सुखाचा प्रवास आता तुम्हाला एक साक्रीमध्ये भेटेल. मध्ये मध्ये जिथे तिथे स्टॉप घेईल, तिकडे तिकडे मी तुम्हाला दाखवेल. तिकडचा प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न करेल. हा आपला बकासूरनी गाडी घेतली आहे. त्याला माहिती नाही बकासूरचा अर्थ काय, मी त्याला बकासूर बोलतो. नमस्कार मंडळी, आपला ट्रॅक चालू होत आहे देहरादून पासून ते साक्रीपर्यंत, ज्याचं अंतर आहे 200 किलोमीटर. ते अंतर आपण पार करणार आहोत. ज्यांच्याकडून आपण पॅकेज घेतलं आहे त्यांनी आपल्याला पिकअपसाठी 4 व्हीलर पाठवली होती. त्याच्यामध्ये आपल्यासोबत काही प्रवासी अजून ॲड झालेत, जे मला या प्रवासामध्ये काही मित्र नवीन भेटले. तर मंडळी, हा प्रवास असणार आहे अतिशय मजेदार, छान, सुंदर. आणि या प्रवासामध्ये थोडं काही वेगळं पण घडलं, ते तुम्हाला मी पुढे दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता न वेळ घालवता मी ज्याच्याकडून पॅकेज घेतलं त्यांचं नाव आहे हिमालयन गाफिल. मी तुम्हाला बिलकुल रेकमेंड नाही करणार की तुम्ही या कंपनीचा पॅकेज घ्या. अतिशय खराब यांची व्यवस्था, खराब मॅनेजमेंट आहे. ते मी तुम्हाला पुढे सांगतो की का मी असं म्हटलं. आणि आता हा प्रवास आपला चालू होतो 200 किलोमीटरचा. या प्रवासामध्ये मी जिथे जिथे थांबेल तुम्हाला तिकडचा प्रवास, तिकडची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. चला तर वेळ न घालवता, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. ज्यांच्याकडून पॅकेज घेतलं होतं त्यांनी खूप प्रॉब्लेम क्रिएट केले, तेच मी तुम्हाला सविस्तर पुढे सांगणार आहे. आता आपण आनंद घेत ह्या प्रवासाचा जाऊया पुढे. हर हर महादेव, भेटूया पुढे. होता है मस्ताना, हर खुशी से, हर गम से बेगाना होता है, प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, सबसे दिलकश उसकी अदा है, एक दिलरुबा है, दिलरुबा है, दिलरुबा है, एक दिलरुबा है, मेरा दिल इस दिल पे फिदा है, मेरा दिल इस दिल पे फिदा है, एक दिलरुबा है, एक दिलरुबा है, हाँ दिलरुबा है, एक दिलरुबा है. मंडळी, कसा वाटतोय आपल्याला आतापर्यंतचा प्रवास? 200 किलोमीटरचा अंतर आहे. आत्ताशिक आपलं 70 किलोमीटर पार झाला आहे. 130 किलोमीटर आणखीन बाकी आहे. तर हा प्रवास बघून तुम्ही देखील आनंदी होत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा की तुम्ही बजेटमध्ये केदारकंठा ट्रॅक कसा पूर्ण करू शकता. चला तर मंडळी, पहिला स्टॉप घेतला आहे नाश्ता करण्यासाठी. कारण सकाळी 8 वाजता निघलो होतो आपण देहरादूनमधून. त्यावेळेस नाश्ता केला नव्हता, फक्त चाय पिला होता. पोटामध्ये कावळे कावकाव करत होते. तर आपण आता इथं नाश्ता करणार आहोत. राहुल रेस्टॉरंट या हॉटेलचं नाव आहे. इथं आपल्याला थांबवलं होतं. पण आता एक मुद्द्याचं सांगायचं झालं की 5 दिवस आपल्याला विदाऊट नेटवर्क राहायचं आहे. जोपर्यंत आपला पूर्ण ट्रॅक होणार नाही तोपर्यंत 5 दिवस आपण महाराष्ट्रातून आलो तर आपल्याला जी चव असते, चव म्हणजे जिकडच्या आपण फूड पदार्थ ते खातो ते आपल्या 5 दिवस विसरायचे आहेत. कारण फक्त आपल्याला पहाडी कडचं जेवण भेटणार आहे. जास्त करून पराठे, मॅगी अशा गोष्टी, पास्ता वगैरे आपल्याला खायला भेटणार आहेत. तर जर तुम्ही स्वतःहून काय आपण घेऊन येतो, म्हणजे जसं की भाकरवडी, चकली वगैरे हे जण झालं जर स्वतःसाठी चवेसाठी, तर आपण नक्कीच घेऊन या. कारण आपल्याला 5 दिवस भेटणार नाही आहे. आता आपण नाश्ता करून इकडून निघणार आहोत पुढच्या दिशेकडे. आणि पुढे आता ॲक्च्युली खरा प्रवास चालू होणार आहे. जिथून ती प्रॉब्लेम जी झाली आहे ती आता पुढे आपल्याला फेस करायची आहे. चला तर मग निघूया पुढच्या प्रवासाला. घेऊया महादेवाचे नाव. हर हर महादेव. भेटूया संध्याकाळी साक्रीमध्ये. तर मंडळी, कुठेतरी नाश्ता करून निघालो होतो
तेवढ्यात म्हणतात ना प्रॉब्लेम, अडचणी येतात म्हणजे येतात, पण हरकत नाही, त्या अडचणीला पार करत जाईल आपण पुढे. तर झालं आता असं की मी जिथे थांबलो ही आपली गाडी, आपली म्हणजे टूर्सवाल्याची, त्याची बॅटरी डाऊन झाली, गाडी पडली. पण आता त्यांनी मदत मागवली, आता बघू मदत किती वाजता येते. आणि अशा काही एकदम खलनाट वादियामध्ये फसलोय मस्त डोंगरात, लय भारी तर खूप वाटते. आता बघू काय कसं होतंय. अडचण पार करके जाएंगे भोले के रस्ते पे. ओम नमः शिवाय. गाडीची बॅटरी झाली डाऊन, तो आहे टेन्शनमध्ये. आपण जाऊन त्याला विचारूया, भाऊ तुझी काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावरती सांग मला. चला. तर हा बकासूर बैटरी झाली है डाउन. तो आप क्या कहोगे, बैटरी डाउन हो गई गाड़ी की. दूसरी बैटरी मंगा रखी है. ऐका, दुसरी गाडी त्यांनी बॅटरी मागवली आणि दुसरी गाडी आता येते, तोपर्यंत आपण थांबूया. भाईला पण अडचण. ठीक आहे, आता प्रवास म्हटला तर थंडी लई आहे इकडे, म्हणून म्हटलं कसं आमचा बकासूर काय ताटात. बकासूर अरे आमचा बकासूर मला दाखवतो, जरा झूम करतो. माकडाचा परिवार बघा, अजून थोडं जवळ दिसले का. इथं एक तिथं आहे, तो बघतो पण आहे कदाचित, सांगता पण आहे तिकडे. ॲक्च्युली पूर्ण झाड त्यांच्यानेच भरले वाटतं, जाऊ का ते. ठीक आहे, असं काहीतरी आहे इकडचं. उत्तराखंड. चढो बाबा चढो. हे बोके इकडे बघ, इकडे कॅमेऱ्यात बघ. भाई भेटले आपल्याला, लई शरीफ आहे, मस्त कुत्रा आपल्याला, झोपले माझ्या मांडीवर. हा ना, शर्मा रे हो, शर्मा रे तू. शर्मा तर काय कोई रे. आपल्या बकासूरची गाडी आली आता, बकासूरची सुद्धा बॅटरी गाडी आता चालू. काय म्हणतोस मित्रा, बंद पडली गाडी आपली. हसते बॅकअप. मंडळी, आपला प्रवास पुन्हा चालू झाला आहे सुमारे 3 ते 3.5 तासानंतर. ज्याच्याकडून ज्यांनी बॅटरी घेतली होती त्यांना ती बॅटरी त्यांनी पुन्हा त्यांना दिली. पण जे ॲक्च्युअल ज्या गाडीची बॅटरी होती ज्याच्यातून आम्ही प्रवास करत होतो ती रिपेअर करण्यासाठी आम्हाला पुन्हा थांबावं लागलं होतं एका जागेवरती. तिकडचा मी व्हिडिओ नाही घेतला कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर असा काही प्रवास होता. आता आपण बघता बघता आपण पोचणार आहोत साक्रीमध्ये. भेटूया पुढे. मंडळी, सुमारे 9 तास होत आले आहेत आणि आपण अजून देखील गाडीमध्येच आहोत. जे 3-3.5 तास जर वेस्ट नसते झाले तर ऑलमोस्ट आपण आता साक्रीमध्ये असतो. आणि तिकडचा निसर्ग, तिकडचा नेचर काय आणखीन वेगळा असता. पण हरकत नाही, आता आपण पोचत आलो आहोत. 3 ते 3.5 तासामध्ये आपण साक्री गावामध्ये पोचणार आहोत. म्हणजे साक्रीच्या अगोदर 3 किलोमीटर पहिले जिथं हिमालयांचं स्टे ऑप्शन आहे, त्यांचे रूम आहेत, तिकडे आपण थांबणार आहोत. आजची रात्र आपल्याला तिकडे काढायचे. नेक्स्ट डेला आपला ट्रॅक चालू होणार आहे. आणि गेल्याच्या नंतर मला तिकडे स्वागत झालं जेवणाने. तिकडचं जेवण नशीब ते रेडी केलं होतं त्यांनी, मला वाटलं की ते पण नसणार. कारण ह्या मॅनेजमेंटनी, ह्या हिमालयनवाल्यांनी जे पॅकेज घेतला होता त्याच्यामध्ये खोटं म्हटलेलं मी तुम्हाला सांगतो की काय खोटं बोललं. त्यांनी म्हटलं की स्नो तुम्हाला 100% भेटेल, खूप सारं स्नो भेटेल, तुम्ही या. पण नंतर मी तिकडे गेल्याच्यानंतर मला कळलं की स्नो काहीच नव्हता. मी त्यांना एवढं पण म्हटलं होतं की 2 पैसे लागले तर मी आणखीन जास्त देतो, पण मी नेक्स्ट मंथमध्ये देतो, कारण माझा पहिला ट्रॅक होता स्नोमधला एवढा उंचावरचा. पण त्यांनी नाही ऐकलं. मी पण म्हटलं चल ठीक आहे, जानेवारी मंथचा पहिला व्लॉग आहे म्हणून मी गेलो. आणि असं काय होतं ते तर ते. आणि नंतर तिकडचं राहण्यापासून ते खाण्यापासून ते आणखीनच त्यांची व्यवस्था डाऊन होती. ती तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये दाखवेल. आतासाठी एवढंच. आपण पोचणार आहोत साक्रीमध्ये, जे 3 किलोमीटर पहिले आहे. आणि नेक्स्ट डेला आपला ट्रॅक चालू होणार आहे. बघूया तो ट्रॅक कसा होतो, तुम्ही पण पहा.
आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार मंडळी, आता आपण पोचलोय साक्रीमध्ये आणि ज्या कंपनीकडून मी पॅकेज घेतलं होतं हा त्यांचा रूम आहे. आणि मी आताच फ्रेश झालो. -2 चाललंय सध्या. आता आपल्याला उद्या ट्रॅक करायचं आहे. तर ते इन्फॉर्मेशन देतो, पण सर्वात आधी मी तुम्हाला ना माझी तेलाची बॉटल लागत होती, खूप गट्टू झाली आहे. मला तेल लावता येत नाही, तर काय करू म्हणून माझ्याकडे एक प्लॅन मी आखला आहे, तो तुम्हाला दाखवतो. हे बघा, शेकोटी त्याच्यावरती मस्त. आता मग काय करायचं, आपली गावची पद्धत, जरा स्टोव वाढवायचा मस्तपैकी मस्त, आणि ह्याला असं करायचं. चला हे लावून भेटतो मी तुम्हाला. फायनली मी पोचलो मंडळी साक्रीमध्ये, आणि काळू अंधारा एवढा होता की बाकीचं बाहेरचं काहीच काढू शकलो नाही. ते सगळं मी तुम्हाला मॉर्निंगला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवणार आहे. आता जेवण पण आलं, पण जेवण पण असं आलं की तुम्हाला काय सांगू की आम्हाला जाऊन ते आणावं लागलं. आणि टेबल नाही, काही नाही, आम्ही जमिनीवर बसून जेवलो. तसं पण आपण घरामध्ये जमिनीवर बसूनच जेवतो, पण एक असताना कुठंतरी बाहेर गेलो तर हरकत नाही. हा दिवस इकडे संपवतो. भेटूया सकाळी. हर हर महादेव. नमस्कार मंडळी, सर्वांना शुभ सकाळ. साक्रीमधून आता मी साक्रीत आहे आणि रात्री ह्या रूममध्ये थांबलो होतो. हा हिमालयनचा रूम आहे जिथं आम्हाला थांबवलं होतं, पण यांची मॅनेजमेंट अतिशय बेकार आहे. आणि आता एक त्यांचा गाईड भेटलाय जो आम्हाला काहीतरी चांगल्या पद्धतीने, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून चाललोय आता. तर सगळं काय याच्यावर बोलल्याप्रमाणे सगळं त्यांनी काहीच केलं नाहीये. त्या डिटेल्स मी पुढे देईल तुम्हाला. हा यांचा रूम आहे आणि समोरचा असा काय तुम्हाला मी निसर्ग दाखवतो, पण तो पण सुकलेलाच आहे, पण बघून घ्या तुम्ही. तर मंडळी अशा काही मी वादियामध्ये, अशा काही मी एकदम घननाट जंगलामध्ये बोलूया असं मधोमधात आहे. इथून तर ट्रॅक चालू होईल. तो दादा तिकडे रेडी झाला आहे. हा आपला रूम त्यांनी मला दिला होता 018, आणि हा असा काही रूम होता. सध्या पसारा आहे माझा, आणि ही बॅग माझी आता सगळी पॅक केली आहे. हे माझे ग्लोव्ज, ही माझी स्टिक, आणि ही बॅग इथेच ठेवणार आहे. कपडे ते हे रात्री त्यांनी गरम पाणी दिलं होतं. आणि हे काय असं टॉयलेट होता. हे बघा, अशा पद्धतीचं एक टॉयलेट होतं. वरती गिझर दिला होता ज्याच्यातून गरम पाणी येत होतं. सगळं काही ओके. चला थोडे आता आपण वाट नाश्ता करून पुढे निघतो आणि पुढे भेटूया. आता मंडळी सकाळचा नाश्ता दिलाय, पराठे, लोणचं आणि चाय. एक बार गरम ही करनी पड़ेगी. हे आमचे गाईड असणार आहेत. सर आपलं नाव काय? बिपिन पवार. पवार अरे तर हे आपले गाईड असणार आहेत आणि हे दोघं आहेत. आता नाश्ता करून आपण निघूया. मी पण नाश्ता करतो. आपला गाईड असणार आहे. हिमालयनवाल्याने तर धोका दिला आपल्याला, हा रे देणार. तर भेटूया थोड्या वेळात. भाऊ You can see now we are going केदारकंठा ट्रैक. ये हमारे ड्राइवर है जो हमें सांकरी छोड़ेंगे, और ब्रदर विशाल. It's good. Let's go. It's good man bro. We are moving now and और ये आप देख सकते हैं अभी हम यहाँ सीढ़ियों से ऊपर जाएंगे, और अपना जो गाड़ी है ये यहाँ पे लगा है, और हमारे गाड़ी को दिखाते हैं आपको. और आदि लेट्स गो. ये मिमराज हमारे शेफ है, ये आप इनसे मिल सकते हैं. और यहाँ पे आदेश राणा सीनियर गाइड, और सचिन राणा, रामचंद भाई, राकेश राणा रेंटल शॉप. ये हमारे स्टाफ है और ये हमारी गाड़ी है. अभी हम मूव करेंगे यहाँ से सांकरी. वहाँ से 3 किलोमीटर हमारा ट्रैक होगा. दैट्स इट. थैंक यू. साखरीसाठी निघाले रूमकडून, जिथं आम्ही थांबलो होतो. मेन साखरीमध्ये उतरून 4 किलोमीटर पुढे जायचं आहे. तिकडे परमिशन घेतली जाते
चला तर बघा मंडळी, स्टार्ट. मंडळी इकडे सगळं मार्केट आहे. जर आपल्याला काय ॲक्सेसरीज नसतील, जसं की जॅकेट, स्टिक, हेडलाईट वगैरे सर्व तुम्हाला साखरीच्या मार्केटमध्ये भेटेल. सो डोंट वरी. तिकडे बकासूर भेटला होता, आपला दुसरा बकासूर, माझा मित्र, ऐक मित्र आपला ड्रायव्हर होता सुमित कुमार. तो तिकडे आपला मॅनेजर तिकडे झालाय. इकडे तर आपल्याला आपलीकडे गाडी थांबवली आहे. गाडी याच्यासाठी थांबवली की इकडे परमिशन घेतली जातात. तिकडे विदाउट परमिशन शिवाय जात नाही पुढे. ते तिकडे जे तुम्हाला दिसतं ते तिकडे परमिशन काउंटर यांचं काहीतरी आता ते परमिशन घेत आहेत. इकडे गाडी थांबली आणि सगळं जेवणाचं सामान उतरवतो. जे वरच्या आम्हाला जे वरती जेवण भेटणार आहे ते जेवण बनवून देतील. गाईड सोबत येणार आहे. आणि जे माझ्यासोबत जे 2 जण होते, 2 कपल होते, ते तिकडे गेलेत आणि मी एकटा आहे. बघू नेक्स्ट टाइम आलो तर मी कपलमध्ये येईल, नाहीतर बघू कसं काय आता चाललंय, जे मजेत चाललंय सगळं. आणि इकडचं काय असं नेचर आहे जे तुम्हाला अतिशय भावेल आणि तुम्ही पण याल या ट्रॅकला. वय मर्यादा नाही आहे, फक्त जर तुम्ही एकदम कम्फर्टेबल असाल तर तुम्ही येऊ शकता. ते 2 पोरे तिकडं ते काहीतरी करतायत आणि तेव्हा तो एकदम टोकावरती बर्फ दिसतो त्या साईडला, एकदम तिकडे जायचं आपल्याला. आणि हे असं काय त्या घोड्याला काय झालं का, घोडा झोपला वाटतं खाली. मंडळी फायनली आपलं इथं व्हेरिफिकेशन होतं आहे. आपली जी पेमेंट असते ती आपल्या इकडं पेमेंट करावी लागते. आपलं आधार कार्ड ज्या आपण फ्रेंचायझीमधून पॅकेज घेतलं आहे त्यांचं इथं सगळं सबमिट करावं लागतं आणि आपला ट्रॅक इथून चालू होतो. मंडळी आपण भेटणार आहोत पार्ट सिरीज 3 मध्ये.